महाराष्ट्र के बुल्डाना जिले के नायगांव फाटे के पास एक अवैध बायोडीजल पंप में शुक्रवार 26 सितंबर को बड़ा हादसा हो गया। टैंक की जहरीली गैस से दम घुटने के कारण साजिद खान, जलील खान और मुश्ताक खान, जब्बार खान की मौत हो गई, जबकि आरिफ खान, बशीर खान गंभीर रूप से घायल हैं। इस घटना से पूरे इलाके में हड़कंप मच गया है। घटना की गंभीरता को देखते हुए जिले के पालक मंत्री मकरंद अब्बा पाटिल ने कड़ी प्रतिक्रिया दी। उन्होंने स्पष्ट कहा, मेरे जिले में अवैध पंप नहीं चलेंगे। उन्होंने जिलाधिकारी डॉक्टर किरण पाटिल और पुलिस अधीक्षक नीलेश तांबे को निर्देश दिए कि जिले के सभी अवैध बायोडीजल पंप तत्काल उखाड़े जाएं। बताया जा रहा है कि खामगांव नांदोरा राष्ट्रीय राजमार्ग पर ही करीब 20 से अधिक ऐसे पंप राजनीतिक संरक्षण में चल रहे हैं और करोड़ों रुपए का काला कारोबार हो रहा है। पुलिस ने पंप मालिक के खिलाफ मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। सदर प्रकरणामध्ये जो उपचार घेत असलेला इसम आहे आरिफ खान, बशीर खान, वय 32 वर्ष, राहणारा मोमीनपुरा मस्जिदजवळ मलकापूर, याच्या तक्रारीवरनं पोलीस स्टेशन नांदुरा येथे CR नंबर 466/25 कलम 105 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदोष मनुष्यवधाचा। हा गुन्हा जो आहे तो केतन सेठ गुजराती, पूर्ण नाव माहीत नाही फिर्यादीला, याच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे। नेमकी घटना काय होती? घटना अशी होती की दिनांक 25/9 रात्री अंदाजे 10 वाजेच्या सुमारास नायगाव शिवारामध्ये एका हॉटेलला लागून एक 2023 पासून बंद पडलेली बायोडिझेलची टाकी होती। ती टाकी साफ करण्याकरता हे जे याच्यातले आरोपी आहे केतन सेठ गुजराती यांनी मलकापूरचे 3 इसम तिथं त्या साफसफाई करता बोलवले होते। आरिफ खान, मुश्ताक खान, जब्बार खान, शेख साजिद, शेख जमील हे रात्री तिथं आले। त्याच्यापैकी 2 इसम हे साफसफाई करता खाली उतरले। खाली पाण्याच्या आपल्या त्या बायोडिझेलच्या टाकीमध्ये गॅस जनरेट झालेले होते आणि त्या गॅस जनरेट झाल्यामुळे ते 2 इसम तिथं बेशुद्ध पडले। हा जो वरती जो होता युवक याने त्या हॉटेलमधल्या लोकांना बोलवून त्याच्यापैकी 2 पैकी एकाला बाहेर काढलं, आरिफ खान, बशीर खानला, आणि त्याला उपचारार्थ मलकापूरला पाठवलं। पण हा जो तिसरा खाली उतरला होता तो आणि पूर्वीचा एक, अशा 2 जणांचा दुर्दैवी तिथे गुदमरून मृत्यू झालेला आहे। कोणाची आहे ही जी जमीन आहे? ही जमीन आहे जमील खान जमादार यांच्या नावावर। 32 गुंठे तो जागा आहे, ती जमील खानच्या नावावर आहे। गुन्हा मग जमील खानवर का दाखल करण्यात आला? फिर्यादीच्या फिर्यादीवरनं गुन्हा दाखल झालेला आहे। ह्या तपासामध्ये आता ह्या जमिनीचे कागदपत्र, त्याच्यानंतर माहिती अशी मिळालेली आहे की जमील खाने ही भाडेपट्टा 11 महिन्याच्या करारावर भावेश शेठ सावलिया यांना दिलेली आहे। ते कागदपत्र हस्तगत करून संबंधित जे जे याला कारणीभूत असतील ह्या सर्वांवर गुन्हे दाखल होतील। आरोपी अटक नाही, रात्री हा गुन्हा दाखल झालेला आहे। या अगोदर त्याच ठिकाणी अशीच एक घटना घडली होती, त्या दरम्यान काही गुन्हा दाखल करण्यात आला होता? नाही, त्या दरम्यान जी एक अकस्मात मृत्यू हा तपासावर प्रलंबित आहे। न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेचा अहवाल अप्राप्त असल्यामुळे फायनल कॉज ऑफ डेथ हे त्या ADR मध्ये प्राप्त नसल्याने ती ED तपासावर पेंडिंग आहे। तुम्ही या संदर्भामध्ये ताबडतोब ती कारवाई करा, असेल तसं काही तर। हे बघा, अवैध धंदे या जिल्ह्यामधले बंद झाले पाहिजे। त्यामधून काही गैरप्रकार घडतायत जिल्ह्यामध्ये। काही मी मध्ये बातम्या वाचल्या तर ते काही आपल्याला भूषणावं नाही, अशा पद्धतीनं जे काय आहे ते आपलं कारवाई करा पोलिसांनी।